नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलंय. ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून नव्या उमेदीने शेतीसाठी बळ देणारी योजना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये जागतिक व्याघ्र दिन 2026 निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र वन विभाग आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीनं वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. एशियाटिक बिग कॅट सोसायटी राष्ट्रीय पुरस्कार 2026 आणि प्रत्येकी 51,000 रुपयांचा धनादेश देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मार्वल कंपनीने विकसित केलेल्या AI आधारित मानव वन्यजीव निरीक्षण प्रणालीचं उद्घाटनही करण्यात आलं. आपल्या सगळ्यांकरता ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट आहे की जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहेत. आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3ऱ्या क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण 1ल्या क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. अतिशय मनापासनं वन विभागाचं, वन विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांचं आणि त्याचसोबत अनेक NGOs जे आपल्यासोबत काम करतात या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये HCMTR प्रकल्प, आंतरिक रिंग रोड आणि शहरातील बोगदे निर्मिती या 3 प्रमुख प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. HCMTR प्रकल्प हा 43.60 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग असेल. हा मार्ग शहरातील सर्व मेट्रो मार्गिकांना जोडेल. 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासोबतच आंतरिक रिंग रोड हा 83.12 किलोमीटर लांबीचा असेल. हा प्रकल्प एकूण 5 टप्प्यांमध्ये राबवला जाईल. बोगदा प्रकल्प, पाताळलोक प्रकल्पांतर्गत 3 प्रमुख बोगदे प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. पहिला बोगदा भोसरी ते उंडरी 36 किलोमीटर, दुसरा बोगदा राम नदी भूगाव ते राजाराम पूल 8 किलोमीटर, तिसरा बोगदा तळजाई टेकडी ते पद्मावती हिंगणे 1.65 किलोमीटर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार क्षेत्राला नवी दिशा आणि नवी ऊर्जा देणाऱ्या भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय. या उपक्रमातून सहकारातून रोजगार आणि रोजगारातून समृद्धी या संकल्पनेला नवी दिशा मिळणार आहे. या उपक्रमात चालक केवळ वाहन चालक नसून ते स्वतः मालक आणि सहकारी संस्थेचे भागधारक आहेत. त्यामुळे व्यवसायातून होणाऱ्या नफ्यामध्ये त्यांचाही थेट सहभाग असणार आहे. भारत टॅक्सीमध्ये सर्ज प्राइसिंग नाही, कोणतेही हिडन चार्जेस नाहीत आणि पारदर्शक दररचना असणार आहे. आणि त्यामुळे प्रवाशांना विश्वासार्ह, सुरक्षित आणि परवडणारी सेवा मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. वाहतूक नियमांविषयी प्रभावीपणे जनजागृती करण्याच्या उद्देशानं भारत केअर्सच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या व्हर्च्युअल रियालिटी रोड सेफ्टी टॅब लॅबची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाहणी केली. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाहन चालकांना सुरक्षित वाहन चालक, त्याचबरोबर वाहतूक नियम, अपघातांची कारणं आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांबाबत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. रस्ते अपघातात घट होण्यास हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत. ठाण्यातील 900 खाटांचं अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला आणि बाल रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचं कामकाज अत्यंत वेगाने आणि फास्ट ट्रॅक पद्धतीनं पूर्ण करण्यात यावं असे निर्देश त्यांनी दिले. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाखो सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी अन्यत्र कुठेही धाव घ्यावी लागणार नाहीये असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. या बातमीसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त झी 24 तास.